नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, या चॅनलवर मी फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. आज या सेशन मध्ये आपण आज्ञार्थी वाक्य व लेट व एव्हरीबडी, समवन, ने म्हणजे अशा प्रकारच्या शब्दांनी जर तुमच्या वाक्यांची सुरुवात झाली तर मग त्याचं क्वेश्चन टॅग किंवा टेल टॅग किंवा शॉर्ट क्वेश्चन कसं बनवायचं तेच आज आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत. बघा, माझा इंग्लिश स्पीकिंगचा एक चॅनल आहे. त्या चॅनलचं नाव आहे सर्स इंग्लिश अकॅडमी. ह्या चॅनलवर मी फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेड माझे कन्सेप्ट मी अपलोड करत असतो. पहा, जसं तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं तसं त्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. बघा, पहिलं जे आहे तुमचं आज्ञार्थी वाक्य. बघा, वाक्यांची किती 4 प्रकार आहेत. कुठले कुठले आहेत बघा, शॉर्टकट मध्ये सांगतो. पहिला आहे तुमचं काय, असर्टिव्ह. दुसरं आहे इंट्रोगेटिव्ह. तिसरं आहे इम्पॅरेटिव्ह आणि चौथा आहे एक्सक्लामेटरी. आता हे जे इम्पॅरेटिव्ह आहे, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स मध्येच काय तुमचं आज्ञार्थी वाक्य. म्हणजेच थोडक्यात काय की कमांड किंवा ऑर्डर म्हणजेच काय आज्ञा. मग त्या वाक्यांचं तुम्हाला क्वेश्चन टॅग कसा बनवायचा आहे हेच आज आपण पाहणार आहोत. बघा, त्यासाठी तुम्हाला आज्ञार्थी वाक्याची अजून एक माहिती. आज्ञार्थी वाक्याची सुरुवाती नेहमी क्रियापदाच्या मूळ रूपाने. काय मूळ रूपाने म्हणजेच जसे की बघा, टू गो, वेंट आणि गॉन. मग यातलं मूळ रूप काय आहे त्याचं, हे वालं जे V1, V2 आणि V3 ह्यापैकी V1 हे काय आहे तुमचं मूळ रूप. म्हणजे क्रियापदाची मूळ रूपाने जर वाक्याची सुरुवात झाली असेल तर तुम्हाला त्याच्यात काय करायचंय बघा, त्याचं तुम्हाला वाक्य पूर्ण लिहायचंय, स्वल्पविराम द्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला विल यू आणि नंतर क्वेश्चन मार्क. मग ते वाक्य कुठलंही असो, मग त्याच्यातलं कुठल्याही क्रियापदाने चालू झालेलं असेल. आता गो असेल त्याच्याऐवजी कम आलं असेल. म्हणजे फक्त काय असलं पाहिजे की त्याची सुरुवात क्रियापदाच्या मूळ रूपाने. ओके, वाक्य पूर्ण लिहायचं आणि नंतर मग विल यू आणि नंतर प्रश्नार्थक चिन्ह. आलं लक्षात. म्हणजे पहिलं काय आहे तुमचं आज्ञार्थी वाक्याची सुरुवात जर झाली असेल, आज्ञार्थी वाक्याची जर सुरुवात क्रियापदाच्या ह्याने सुरू झाली असेल तर त्याचा टॅग तुम्हाला काय विल यू करायचा आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यायचे. बघा, वाक्य पाहूयात. स्टँड अप हे तुमचं वाक्य आलंय असं पेपरला, तर त्याचं तुम्हाला क्वेश्चन टॅग काय, स्टँड अप क्वेश्चन स्वल्पविराम नंतर काय विल यू आणि प्रश्नार्थ चिन्ह. पण हा सुरुवातीचा एस तुम्हाला हा कॅपिटल मध्ये यायचा, लक्षात ठेवा कॅपिटल मध्ये, नाहीतर काय होईल की तुमचे मार्क्स जातील. ओके, आता दुसरं एक वाक्य पहा, लुक आफ्टर युअर फादर. आता याचं टॅग कसं होईल, लुक आफ्टर युअर फादर स्वल्पविराम आणि नंतर काय विल यू आणि प्रश्नार्थी चिन्ह. काय लक्षात काय ठेवायचे, वाक्याची सुरुवात जर क्रियापदाने जर झाली असेल, क्रियापदाच्या मूळ रूपाने, तर मग तुम्हाला टॅग काय करायचा, विल यू. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं काही नाहीये. क्लिअर, हा तुमचा कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. आता त्याच्यानंतर आहे काय तुमचं, जर वाक्याची सुरुवात जर लेटने झाली असेल, लेट किंवा लेट्सच म्हणा, कारण की लेट्स म्हणजे काय आधी क्लिअर करून घ्या. लेट्स म्हणजेच काय तुमचं, इथं लेट्स आहे, लेट्स म्हणजेच काय शॅल बी. ओके, बघा दुसरा नियम काय म्हणतोय आपला, लेट्स या शब्दाने झाले असेल तर टॅग नेहमी शाल बी असा होतो. लेट्स म्हणजेच काय, सॉरी मी उलट लिहिलंय, लेट्स म्हणजेच काय विल शाल. ओके, हे लक्षात घ्या, लेट्स म्हणजेच काय विल
शाल. आता ह्याचा जेव्हा तुम्हाला टॅग करायचा आहे तर मग काय करावं लागेल तुम्हाला, शेवटी काय करायचं तुम्हाला, वाक्य लिहायचंय, स्वल्पविराम आणि नंतर शाल, वी आणि प्रश्नार्थी चिन्ह. बघा वाक्य पहा, समजून घ्या. लेट्स आन्सर द क्वेश्चन. लेट्स आन्सर द क्वेश्चन. ओके, हे वाक्य आहे. आता याचा टॅग कसा करायचा, लेट्स आन्सर द क्वेश्चन, स्वल्पविराम आणि नंतर काय, शाल, वी आणि प्रश्नार्थी चिन्ह. क्लिअर. म्हणजे ज्या वाक्याची सुरुवात लेट्सने झाली आहे त्याचा टॅग काय करायचा आहे, शाल वी, स्वल्पविराम, शाल वी आणि प्रश्नार्थ चिन्ह. क्लिअर. बघा आता त्याच्यानंतर आहे दिलेल्या वाक्यात, बघा लेट्स क्लिअर झालं. आता एव्हरीबडी, त्याच्यामध्ये 3-4 आहेत शब्द, ते सगळे सांगतो तुम्हाला, लिहून घ्या. पहिला आहे काय तुमचा, एव्हरीवन, नंतर आहे एव्हरीबडी, त्याच्यानंतर आहे समवन, नंतर आहे समबडी. बघ, जर ह्या असेल तर ही सर्वनामे एक वचनी असताना याऐवजी अनेक वचनी सर्वनाम दे वापरतात. सपोज जर वाक्याची सुरुवात जर हेने झाली असेल ह्या शब्दांनी, ओके, हा शब्द असेल सुरुवातीला, जसे की बघा फॉर एक्झाम्पल, somebody went there, somebody went there. काय, somebody went there, पूर्ण वाक्य लिहायचंय, नंतर स्वल्पविराम, somebody went म्हणजेच काय, वाक्य सुरुवात कशाने झाली आहे, somebody किंवा someone किंवा everybody, राईट. आता इथं somebody आहे, मग शेवटी काय करायचंय तुम्हाला, या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. काय आहे, सिंपल पास्ट टेन्स. मग हे वाक्य तुमचं पॉझिटिव्ह आहे का, हो पॉझिटिव्ह. मग इकडं काय असणार तुमचं, निगेटिव्ह. ओके, मग सिंपल पास्ट टेन्स आहे, मग याचं डिडंट. आणि तुम्हाला सर्वनाम काय वापरायचंय, ते वापरायचंय. म्हणजे जे आपण शेवटी जो इथं जो कर्ता असतो तोच आपण इथं कर्ता घेत असतो ना. जर हे शब्द आले तर मग तुम्हाला इथं काय करायचंय, दे घ्यायचंय, आणि इथं काळानुसार तुमचं टू बी स्वरूप घ्यायचंय. बघा पुढचं वाक्य पहा, तुम्हाला समजावतो. नो वन लाइक्स टू लर्न इंग्लिश. बघा हे पूर्ण वाक्य तुम्हाला असं लिहायचंय आणि त्याच्यानंतर काय, स्वल्पविराम, राईट. आता हे वाक्य तुमचं काय आहे, निगेटिव्ह आहे, कारण की नो वन आले, हे की नाही. त्याच्यानंतर काय, हे वाक्य पूर्ण लिहायचं, नंतर स्वल्पविराम द्यायचंय. त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, वाक्याचा काळ लाईक्स म्हणजे काय, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे डज, दे आणि प्रश्नार्थी चिन्ह. म्हणजे नो वन, नो बडी असे जर शब्द आले त्यासाठी तुम्हाला करता काय घ्यायचं, इथं सर्वनाम म्हणून काय घ्यायचंय, दे घ्यायचंय, लक्षात ठेवा. आणि जर वाक्याची सुरुवात जर देरने झाली असेल तर काळ आणि शेवटी देरच घ्यायचं. क्लिअर. आता दिलेल्या वाक्यात जर सूर्य, चंद्र किंवा राष्ट्राचे नाव कर्ता म्हणून वापरले असेल तर त्याऐवजी, बघा इथं तुम्हाला दोन्ही सांगतो मी, काही ठिकाणी मला काही बुक्स मध्ये शी वापरलेलं दिसले आणि मी गुगलला जेव्हा सर्च केलं तर तिथं मला इट दिसले, तर मी गुगलच गृहीत धरणार. बघा, इंडिया इज माय कंट्री. आता हे वाक्य बघा, इंडियाला आपण म्हणतो की आपली भारत माता आहे, बरोबर, म्हणून तिथं काय केलेलं त्यांनी, शी वापरली. म्हणजेच इंडिया इज माय कंट्री, फुल स्टॉप, सॉरी स्वल्पविराम, इजंट शी. हे असं पुस्तकामध्ये दिलेलं आहे, पण मी गुगलला जेव्हा पाहिलं तर इजंट इट म्हणून इथं आलेलं आहे. दोन्हीपैकी कुठले घ्या तुमचं बरोबर येईल.
पण त्यासाठी तुम्हाला बघायचंय काय, सूर्य चंद्र लिहून घ्या. ह्याने जर सुरुवात झाली असेल, सूर्य चंद्र किंवा राष्ट्राचे नाव म्हणून वापरले असेल, म्हणजे सुरुवातीला करता म्हणून सूर्य चंद्र किंवा राष्ट्राचे नाव, त्यावेळेस तुम्हाला इझंट शी किंवा इझंट इट वापरायचे. शक्यतो मला वाटते की तुम्ही इझंट इटच घ्यावं. ओके. जर हे नियम जर लक्षात आले असतील तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही हे नियम शेअर करा. आणि तुमच्या काही शंका असतील, डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिलं तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि पुढील सेशनमध्ये असंच आपण एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.